आता आपण विभाजित नियम शिकलो, मग त्याच्यावरचे काही आपण प्रॅक्टिस क्वेश्चन सोडू. तर बघा, पहिला प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. मग त्या प्रश्नात दिले का रे, की बघा की काही संख्या दिल्यात आपल्याला, त्यापैकी 3 ने विभाज्य आहेत. म्हणजे काय रे, 3 ने त्याला भाग जातो, परंतु काय म्हटलं रे, 9 ने भाग जात नाही. 3 ने भाग जातो आणि 9 ने भाग जात नाही, असा क्वेश्चन आपल्याला दिलाय. तर बघा, आता आपल्याला काय सांगितलंय की टोटल किती संख्या असतील. मग काय येणार रे, आता 3 ने भाग जातो, 9 ने जात नाही. मग आपण काय करू, 3 चे पेर करू. म्हणजे 3 ने भाग जातो का बघूया. बघा, 5 अधिक 7 किती रे, 5 आणि 7 आपलं 5 आणि 8 किती रे, 8 आणि 5 13, 13 आणि 2 15, 15 आणि 6 21. 21 ला फक्त 3 नेच भाग जातो, 9 ने भाग जात नाही, त्यामुळे हे बरोबर आहे. आता पुढचं बघा, 5 आणि 9 14, 14 आणि 6 20, 20 आणि 4 24. याला सुद्धा 3 ने भाग जातो, 24 ला 9 ने भाग जात नाही. आता इथं बघा, 6 आणि 3 9, 9 2 18. ह्याला 3 ने पण भाग जातो, 9 ने पण भाग जातो, परंतु आपल्याला काय म्हणले, 9 ने भाग जायला नाही पाहिजे, म्हणजे हा कट झाला. तसंच पुढचं बघा, 6 6 6 2 12 आणि 3 3 6 6 3 18. ह्याला पण 3 ने पण भाग जातो, 9 ने पण भाग जातो, हा पण कट झाला. तर पुढचा प्रश्न बघा, आपला पुढचा अंक बघा, 6 आणि 4 10, 10 आणि 8 18, 18 आणि 9 27. 27 ला 3 ने पण भागतो, 9 ने पण जातो, हा पण कटला. तर पुढचं बघा, 6 12, 12 आणि 9 किती रे, 21. 21 ला फक्त 3 ने भाग जातो, 9 ने भाग जात नाही. तर बघा, आणि पुढं काय आहे, 6 6 12, 12 आणि 15 27. 27 ला 3 ने पण भाग जातो, 9 ने पण जातो, म्हणजे हा पण कटला. आणि इथं बघा, 6 12, 12 आणि 9 21, म्हणजे हा पण बरोबर. म्हणजे पर्याय क्रमांक काय रे, पर्याय क्रमांक सी बरोबर 4 हे जो बरोबर उत्तर येईल. हा झाला पहिला क्वेश्चन. 3 ने भाग जातो, परंतु 9 ने भाग जात नाही, अशा किती संख्या आहेत रे, ते आपल्याला शोधून काढायचं आहे. मग त्यासाठी काय करावं लागणार, सर्वप्रथम आपण बेरीज करून घ्यायला पाहिजे. आणि 3च्या पाड्यात आहे आणि 9च्या पाड्यात असले तर कट करून घ्यायचं. मग बघा, 5 आणि 8 13, 13 आणि 2 15, 15 आणि 6 21. 21 झाल्यावर कशाने भाग जातो रे, त्याला फक्त 3 ने भाग जातो, म्हणून हा बरोबर आहे. तर पुढचा बघा, असंच पुढचा बघा, 5 आणि 9 14, 14 आणि 6 20, 20 आणि 8 20 आणि 4 24. 24 ला पण फक्त 3 ने भाग जातो, 9 ने भाग जात नाही. तसेच बघा, 9 अधिक 9 यांची बेरीज 9 यांची बेरीज 9 9 18, 18 ला 9 ने पण भाग जातो, कट झाला. इथं बघा, 6 12, 12 आणि 6 18, कट झाला. परत बघा, 6 4 10, 10 आणि 8 18, 18 आणि 9 27, कट झाला. परत बघा, 6 6 12, 12 आणि 9 21, म्हणून हा बरोबर आहे, म्हणजे फक्त 3 ने भाग जातो. आणि बघा, 6 6 12, 12 आणि 15 27, 27 ला 3 ने भाग जातो, म्हणून 3 आणि 9 ने दोन्ही पण जातो, म्हणून कट झाला. आता बघा, 6 6 12, 12 आणि 9 21, 21 ला फक्त 3 ने भाग जातो, म्हणून हे 3 ने भाग जातो, म्हणून हा बरोबर येईल. मग टोटल किती आला रे, 1 2 3 4, म्हणून सी या पर्यायामध्ये 4 हे उत्तर दिले, म्हणून पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर बघा, आता आपला पहिला क्वेश्चन झाला. आता आपण दुसरा क्वेश्चन बघा, तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल. 6 7 4 5 K 2 असं दिले. तर या संख्येला 3 ने भाग जातो, तर K ची मोठ्यात मोठी संख्या कुठली, तर आपल्याला ऑप्शन काय दिले तिने, 9 5 8 7 असं दिले. बरोबर, मोठ्यात मोठी संख्या आपल्याला 3 ने भाग जातो याला. बरोबर, मग 3 ने भाग जाण्यासाठी काय करणार, सर्वांच्या बेरीजला 3 ने भाग जायला पाहिजे, ते करायचं आपण. 6 7 आणि 5 12, 4 आणि 2 6. बरोबर, 6 इथं ऑलरेडी गेलं. मग आता यात मोठ्यात मोठी फीड केल्यावर कुठले येणार आहे, आता बघायचं, पूर्ण संख्येला इथं ऑलरेडी 3च्याच पाड्यात आहे, म्हणजे 3च्याच पाड्याचा अंक, म्हणजे पर्याय क्रमांक 9. 9 जर टाकला आपण इथं, तर ते पूर्ण 3 ने भाग जाणार, म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे, पर्याय क्रमांक 1. तसाच आता पुढचा क्वेश्चन बघा, प्रश्न क्रमांक 3. प्रत्यक्ष भागाकार न करता 2 8 7 3 5 4 2 9 या संख्येला जर आपण 9 ने भागलं, कशाने ते 9 ने भागलं, तर बाकी काय येईल, असा प्रश्न पडलाय. मग आपण 9 9 वाले सगळे कट करून घेऊया. बघा, 7 आणि 2 9 झालं, 5 4 9 झालं, हा 9 पहिलाच गेला. आता इथं राहिले किती बघा, 8 आणि 3 11, 11 आणि 2 13, 13 भागिले 9, म्हणजे उत्तर काय आलं रे, हे राहिले किती रे बाकी 4, म्हणजे उत्तर काय येणार रे, बाकी 4 उरणार, म्हणजे पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं. ज्यासाठी 5 7 x 7 1 6 या संख्येला
9 भाग जाईल. तर आपल्याला लहानात लहान शोधायचं आहे. तर ऑप्शन काय आहे? 1905. म्हणजे लहानात लहान संख्या शोधायची आपल्याला, इथं काय नाही. मग 9 पाड्यातले काढत जायचं आता. 5 आणि 7 किती रे? 12. 12 आणि 7 19. 19 आणि 1 20. 20 आणि 6 26. आता 26 मध्ये आपल्याला एक्स म्हणजे कुठली तरी एक संख्या मिळवावी लागणार, जेणेकरून त्याला 9 पूर्ण भाग जाणार. मग यानंतर कुठला येणार आहे? आपण 1 धरूया. सर्वात कमी वाले 1. 0 केल्यावर 26 ला भाग जातो का? नाही जाईल. समजा आपण 1 ऍड केलं तर किती येणार आहे? 27. 27 ला 9 भाग जातो का रे? तर जातो. म्हणून पर उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. प्रश्न आता त्याच्या पुढचा प्रश्न घेऊया आपण. प्रश्न क्रमांक 5 हा आपला पुढचा प्रश्न आहे. तर प्रश्नात काय दिला रे? प्रश्न वाचून घ्या, तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल. तर बघा, एक 8 डिजिट नंबर आहे. 6428 4838 बरोबर. 64284838. तर ए चे मूल्य शोधायचं आपल्याला, की जेणेकरून याला 9 ने पूर्णपणे भाग जाईल. तर बघा काय करणार आपण? 9 चे पेर डायरेक्ट करून घ्यायचे, म्हणजे आपला प्रश्न डायरेक्ट सुटतो. मग असं कुठं आहे का बाबा 9 चे पेर होतात का? तर नाही होत आहे. डायरेक्ट 9 चे पेर असं होतच नाही. मग आपण बेरीज करून घेऊ याच्यात. 6 आणि 4 किती रे? 10. 10 आणि 2 12. 12 आणि 8 किती रे? 20. 20 आणि 4 24. 24 आणि 8 32. 32 आणि 3 35. म्हणजे 35 अधिक ए बरोबर. म्हणजे आपल्याला 9 ने भाग घालवायचा. तर आपल्याला काय सांगितले? कमीत कमी असं म्हटलं काय नाही. तर ऑप्शन मध्ये बघून घ्यायचं. काय दिले ऑप्शन मध्ये? काय दिले? 9 6 4 आणि 1. मग 35 मध्ये आपल्याला काय मिळवायला पाहिजे की जे 9 ने पूर्णपणे भाग जाईल. 35 मध्ये आपण समजा 1 मिळवलं, ए ला 1 धरलं, तर काय येणार आहे उत्तर? 36/9. मग 36 ला 9 ने भाग जातोय का रे? तर जातोय. म्हणून पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. आपला 5वा क्वेश्चन. 6वा क्वेश्चन बघा तुमच्या डिस्प्लेवर दिसत असेल. परत सेम 9 चीच कसोटी आहे, परंतु फक्त म्हटले काय की कमीत कमी व्हॅल्यू कोणतं येईल. तर संख्या काय दिली आपल्याला ते पहिला लिहून घ्यायचं. 6 2 7 x 5 आणि ऑप्शन काय दिले? 1 5 7 3. मग कमीत कमी आपल्याला शोधायचं आहे. मग काय करणार? 9 चे पेर कट करून टाका. 9 चे पेर कट केले. 6 आणि 5 किती रे? 11. 11 अधिक x किती रे? 11 अधिक x मिळवायचा, जेणेकरून आपल्याला 9 ने भागवाल जाईल. मग आपल्याला काय करणार? 11 मध्ये आपण 7च मिळवल्यावर 18 होतं. बाकी कुठल्या संख्येला 9 ने भाग जातच नाही. म्हणून 18. 18 ला 9 ने भाग जातोय का रे? जातोय. मग उत्तर काय येणार? पर्याय क्रमांक 3 हे प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर हे झाले 6वा प्रश्न. आता आपण 7वा प्रश्न बघा, तुमच्या डिस्प्लेवर दिसत असेल. 7व्या प्रश्नात काय म्हटलं रे? खालीलपैकी कोणत्या संख्येला 9 ने पूर्णपणे भाग जातो असं म्हटले. तर संख्या लिहून घ्यायला पाहिजे आपल्याला. प्रथम 1 2 0 1. त्यानंतर कुठले रे? 1 3 2 4 9 0. त्यानंतर काय रे? 5 5 3 9 8 6. त्यानंतर काय? 3 5 0 8 4 6. यापैकी कोणत्या संख्येला 9 ने पूर्णपणे भाग जाईल आपल्याला काढायचं आहे. मग आता काय करणार? आपण बेरीज करणार. 9 ला 9 पहिला कट करून घ्या. 4 आणि 5 5 आणि 3 8. याला कट. ह्याला 9 ने भाग जात नाही, कारण बेरीज यांची 9च्या पाड्यात आलेली नाही. तर परत हे करा. 4 4 अधिक 3 आणि 4 अधिक 2 अधिक 3 बरोबर किती झाले रे? 9 झाले. याला कट करून टाका. 9 ला 9 गेले, राहिला 1, म्हणजे याला पण 9 ने भाग जात नाही. हे पण चुकीचं आहे. तर पुढचं बघा. 9 घालून टाका. 6 आणि 3 हे पण 9 झालं. 5 10 आणि 8 18, म्हणजे याला भाग जातो. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. आता हे झाला आपला कोणता प्रश्न? कितवा प्रश्न? तर हा झाला आपला 7वा प्रश्न. हे सर्व जे प्रश्न आहेत, हे सर्व प्रश्न आरआरबीच्या रेल्वेच्या एनटीपीसी एक्झाम, ग्रुप डी एक्झाम किंवा एसएससीच्या काही एक्झामला, सीएचएसला, सीजेला वगैरे पडलेले एक्झाम आहेत. हे सर्व क्वेश्चन सर्व पीवायक्यूच आहेत. नवीन प्रश्न यातला कोणताच नाही आहे. सर्व पीवायक्यू क्वेश्चन्स आहेत. तर तुम्ही व्यवस्थित बघा. हे सर्व प्रश्न पेपरला पडलेले आहेत. तर बघा पुढचा प्रश्न काय दिले बघा. 72 स्टार 72. 72 स्टार 72 या संख्येला 9 ने पूर्णपणे भाग जातो. तर स्टारच्या जागी कोणता अंक येऊ शकतो? स्टारच्या जागी कोणता अंक येऊ शकतो? तर बघा स्टारच्या जागी काय म्हटलं रे आपण? आता यांचे 9 ने भाग जातोय ना, बरोबर? 9 ने भाग जातो. मग आपल्याला काय करणार? यांची बेरीज 9 मध्ये यायला पाहिजे. मग 9 मध्ये यायला काय? हे बघा 7 आणि 2 9. 7 आणि 2 9. इथं जर आपण 0 टाकला तर याला 9 ने भाग जातो. बरोबर. समजा इथं आपण 9 जरी टाकला तरी याला भाग जातो. तर ऑप्शन मध्ये काय दिलेलं बघा?
0 और 9 म्हणजे 0 किंवा 9 टाकलं तर बरोबर येतं. म्हणजे पर्याय क्रमांक ए इज अ बरोबर उत्तर आहे. आता क्रमांक 9 तुमच्या डिस्प्लेवर दिसत असेल. हा पण बघा 7वाच आहे, परंतु इथं नॉन झिरो म्हणजे झिरो टाकायचं नाही आपल्याला. प्रश्न काय म्हटलं, के ची अशी सर्वात लहान शून्य तर किंमत शोधा. शून्य तर म्हणजे शून्य सोडून किंमत शोधायची आपल्याला, की जेणेकरून याला 9 ने पूर्णपणे भाग जाईल. मग आकडा काय आहे रे, 48397K5 असा आकडा आहे. आपल्याला याला 9 ने भाग घालवायचा आहे. मग ऑप्शन काय दिले तर 4591 4591. मग आता काय म्हटले, आता आपल्याला याचं उत्तर काढायचं. मग काय करा, 9 घालून टाका पहिला सर्वप्रथम. 5 आणि 4 गेलं बरोबर. मग आता यांची बेरीज करा. 8 आणि 10, 10 आणि 18, 18 तर यांची ऑलरेडी बेरीज झाली. 7 आणि 3 10. आता ऑप्शन मध्ये बघा, यात केला आपण शून्य जरी ठेवला तरी उत्तर बरोबर येईल. बरोबर, केला जर आपण शून्य जरी ठेवला तरी उत्तर बरोबर. कारण ऑप्शन मध्ये शून्य आहे का रे, नाही आहे. मग आता यात काय मिळालं पाहिजे आपल्याला, 9 मिळवला 27, मग त्याला भाग जाईल. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. बघा पुढचा प्रश्न काय आहे. पुढचा प्रश्न जरा बघा, हा जरासा टफ क्वेश्चन आहे. एसएससी सीजीएलला मेन्सला पडलेला प्रश्न आहे हा, त्यामुळे सर्वांनी व्यवस्थित करायचा आहे. एसएससी सीजीएलला पडलाय, असेच प्रश्न रेल्वेला सुद्धा भरपूर वेळा पडून गेलेले आहेत. त्यामुळे तुम्ही जरा व्यवस्थित बघा. यांनी काय म्हटलं, एक 9 अंकी संख्या आहे, त्याला 9 ने भाग जातो. आणि आपल्याला काय दिले त्यांनी, y-x बरोबर 6 दिले. काय दिले रे आपल्याला, आपला पहिला आकडा लिहून घेऊया. 8 4 6 5 2 3 x 7 y असं दिले आपल्याला. तर आपल्याला काढायचं काय, आता आपल्याला अजून काय दिले यात, y-x बरोबर 6 पण दिले आपल्याला. आणि यात क्वेश्चन मध्ये रूट लिहायचं राहिले, यात रूट आहे, तुम्ही लक्षात ठेवा रूट आहे. रूट करायचं यांचं 2x अधिक 4y रूटची किंमत आपल्याला काढायची आहे. यात रूट हा सिम्बॉल टायपिंग मध्ये मिस्टेक झालेली आहे, तर तुम्ही ते रूट करून घ्यायचं आहे. तर काय करायचं आहे बघा, आता आपल्याला y वजा 6 बरोबर 6 आपल्याला दिलेला आहे. मग आपल्याला सर्वप्रथम काय करायचे रे, सर्वप्रथम यांची बेरीज करून घेऊया, किंवा आपण 9 वाले कट करून घेऊया, जेणेकरून आपलं उत्तर बरोबर येईल. मग बघा काय करायचं आहे बघा, 8 आता आपण 9 पेर करा. हा 9 गेला, 6 आणि 3 हा 9 गेला बरोबर. आता बघा 2 आणि 7 हा गेला. मग राहिलं काय रे, 8 अधिक x अधिक y बरोबर 8x आणि y असं झालेलं आपल्याला, 8x आणि y. मग आपल्याला कसं करायचं रे, 8च्या पाड्यात आपल्याला बघा, आता आपल्याला x आणि y याला 9 ने भाग घालवायचा आहे. मग 8 नंतर आपण कुठली व्याख्या घेऊ शकतो रे, की जेणेकरून 9 ने त्याला भाग जाईल. समजा आपण याला आता इथं व्हॅल्यू पुटिंग करायला लागणार, कारण बघा एकच इक्वेशन आणि 2 आपल्याला काढायचे आहेत, अननोन 2 आहेत. मग आपल्याला इथं डायरेक्ट व्हॅल्यू पुटिंग करायला लागणार. आता समजा x ला आपण 1 ला मानला आणि y ला 0 मानला. x ला समजा आपण 1 मानला आणि y ला 0 मानला, तर काय होणार आहे, 8 अधिक 1 9 येणार आणि याला संख्येला भाग जाईल बरोबर. परंतु आपल्याला काय दिले बघा, y-x बरोबर 6. हे यात टॅली होते काय बघा. आता y आपण 0 -1 केलं तर वजा 1 येतं, हे टॅली होत नाही. म्हणजे आपल्याला 1 आणि 0 टाकून चालणार नाही. 1 आणि 0 टाकून चालणार नाही. मग पुढे काय करू शकतो आपण, यात आपण परत 10 मिळवले, समजा यात आपण 10 मिळवले तर 18 होईल. मग 18ला 9 ने भाग जातो. मग आता आपण x ला समजा आपण y मोठा आहे, मग y ला आपण काय करूया, y ला आपण 8 मानूया आणि x ला आपण 2 मानूया. y ला 8 मानूया आणि x ला 2 मानूया. तर काय होणार आहे, तर बघा हे टॅली होते का बा, पहिला y 8 आहे आणि x 2 आहे. 8 वजा 2 6, म्हणजे हे टॅली होते. म्हणजे यांची व्हॅल्यू हीच येणार. हे तुम्हाला कळालं काय, हे दोन्ही यात टॅली होते म्हणजे यांची व्हॅल्यू हीच येणार. मग आता काय होणार आहे, ह्यात व्हॅल्यू यात पुट करायची आपण डायरेक्ट. ह्यात व्हॅल्यू आपण डायरेक्ट पुट करून घ्यायच्या. मग पुट केल्यावर काय होणार आहे, 2 गुणिले 2 4 4 8 चौक किती येते रे, 32. यांची बेरीज किती झाली रे, 36. मग उत्तर काय येणार रे, 6. उत्तर याचं काय येणार रे, 6 येणार. तर यात ऑप्शन मध्ये लिहिलेलं नाही आहे, ऑप्शन हे चुकले आहेत, हे जे ऑप्शन आहे हे चुकलेले आहेत. त्यामुळे आपल्याला जे उत्तर काय येणार आहे, 6 हे जे बरोबर उत्तर आहे. तर बघा प्रश्न क्रमांक 10 मध्ये हे चेंजेस करून घ्या. अंडर रूट मध्ये 2x + 4y आपल्याला विचारलेलं आहे आणि ऑप्शन मध्ये सर्व ऑप्शन हे चुकलेले आहेत. बरोबर उत्तर हे 6 आहे. तर हे सर्वांनी नोट करून घ्यायचं आहे. 11 क्वेश्चन काय म्हणते, तर बघा एक संख्या दिली आपल्याला 5m 8 3m
4m1. हा प्रश्न SSCच्या CGL पेपरला पडलेला आहे, त्यामुळे सर्वांनी व्यवस्थित सोडवा. तर काय म्हटले बघा, ही संख्या 9 ने विभाज्य होण्यासाठी m च्या लहानात लहान आणि m च्या मोठ्यात मोठ्या संख्येचा गुणाकार किती येईल असं हे म्हटलंय. मग बघा आता आपण काय करायचं, m बघा किती वेळा आहे रे, 3 वेळा आहे. m 3 वेळा. मग करून घ्या गायस, पहिला बेरीज करून घ्या. तर बेरीज करून घ्या, काय येणार रे बघा, 5 आणि 8 किती रे, 13. 13 आणि 3 16. 16 आणि 4 20. 20 आणि 1 21. म्हणजे याची बेरीज 21 आली. प्लस काय येणार रे, 3. 1m 2m 3m 3m. बरोबर. तर आपल्याला 9 ने भाग घालवायचा आहे. 9 ने भाग घालवायचा तर काय येणार, 21 नंतर काय येते रे, पहिली संख्या काय येणार 21 नंतर. आता आपण m च्या इथं काय ठेवू शकतो, 1 ते 9 पर्यंत आपण आकडे ठेवू शकतो. मग 1 ठेवलं काय होणार, 3. 21 अधिक 3 किती रे, 24 येते. भाग जाते काय, नाही जात. आता 2 ठेवलं समजा आपण इथं काय ठेवलं, 2 ठेवलं तर काय येणार रे, 3 2 6. 21 अधिक 6 27. 21 अधिक 6 27. म्हणजे याला 9 ने भाग जातो. म्हणजे पहिला काय येणार रे, 2 येणार. 2 आकडा फिक्स येणार. बरोबर. तर पुढे बघा, आता 2 आकडा झाला, 3 ठेवलं 9 ऍड झालं. 9 ऍड झालं, भाग जातो कायला, नाही जात. 4 ठेवलं काय येणार, 4 त्रिकम 12. 12 आणि 21 किती रे, 33 येते. जातो का भाग, नाही जात. आता काय येणार, 5 ठेवा. 5 त्रिक 15. 15 जर आपण ऍड केलं तर काय होणार रे, 5 केलं. 15 ऍड केलं तर काय येणार रे, 36 येते. याला पण भाग जातो काय, जाते. म्हणजे 5 पण येऊ शकते. बरोबर. आता पुढे बघा, 6 ठेवून बघा, 6 त्रिक 18. 18 भागिले किती तरी 39 येते, नाही जात. 7 ठेवा. 7 त्रिक 21. 21 21 42, नाही जात. 8 ठेवा. 8 त्रिक किती रे, 24. 24 अधिक 21 45 होते. म्हणजे 8 ठेवल्या काय होते रे, 45 होते. 45 ला 9 ने भाग जातो का, जातो. म्हणजे काय येणार, 8 पण संख्या येणार. म्हणजे 8 पण ठेवलं तर चालते आपल्याला. मग आता पुढे काय येणार रे, 8 झाला. आता 9 ठेवून बघा, 9 त्रिक 27. 27 अधिक 21 किती रे, 27 अधिक 21 48 येते. 48 ला 9 ने भाग जातो का, नाही जात. म्हणजे आता आपल्याला प्रश्नात विचारले काय, सर्वात लहानात लहान आणि सर्वात मोठ्यातली मोठ्या यांच्या संख्येचा गुणाकार किती येणार असं म्हटले. मग आता लहानात लहान आपण काय ठेवू शकतो रे, लहानात लहान आपण इथं 2 ठेवू शकतो आणि मोठ्यात मोठी 8 ठेवू शकतो. तर यांचा गुणाकार किती रे, 2 गुणिले 8 किती येणार रे, 16. 16 म्हणजे पर्याय क्रमांक कोणता दिलाय, पर्याय क्रमांक 4 म्हणजे डी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. हा प्रश्न SSC ला पडलाय. याच टाईपचे प्रश्न आता रिसेंट रेल्वेला सुद्धा पडल्यात. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. रेल्वेच्या ग्रुप डी एक्झामला हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. एकाच प्रश्नामध्ये 2 ते 3 कन्सेप्ट आहेत. म्हणजे सर्वप्रथम आपल्याला 9 ला भाग जाण्यासाठी काय करायला पाहिजे, त्यानंतर त्यात लहानात लहान आपण काय करू शकतो, त्यानंतर मोठ्यात मोठी काय करू शकतो. तर काय काय वेळा प्रश्नात काय होते, 2 पण भागेला 5 पण भागेला, चुकून आपण याचं उत्तर ऑप्शन मध्ये जर 10 दिलं असलं तर 10 पण देऊ शकतो. परंतु उत्तर याचं 16 येते. त्यामुळे आपल्याला पूर्ण सर्व नंबर त्यात टाकूनच बघायला पाहिजे. तर असा हा प्रश्न आहे. हा प्रश्न खूपच इम्पॉर्टंट आहे. आता बघा पुढचा प्रश्न काय आहे रे, पुढचा प्रश्न बघा, एक आपल्याला संख्या दिल्या. काय संख्या दिल्या, 5 3 0 6 P2 असं दिले. तर याला काय म्हटले, ही संख्या 3 ने विभाज्य असेल तर P च्या सर्वात मोठ्या आणि सर्वात लहान मूल्याच्या वर्गामधील फरक आपल्याला शोधायचा आहे. म्हणजे 3 न भाग जायला पाहिजे आणि मोठ्याचा वर्ग वजा लहानचा वर्ग यांचा आपल्याला हे काढायचं आहे. मग आपल्याला म्हणजे यांची आपल्याला हे काय काढायचं आहे रे, डिफरन्स काढायचा आहे, म्हणजे फरक काढायचा आहे. मग काय करायला लागणार, सर्वप्रथम आपल्याला 3च्या कुठल्या व्हॅल्यू आपण इथं पुट करू शकतो ते पहिला आपल्याला काढून घ्यायला पाहिजे. मग आता काय करायचं, पहिला बेरीज करून घ्या. 5 आणि 3 किती रे, 8. 8 आणि 6 14. 14 आणि 2 16. 16 तर झालं. मग आपल्याला पीच व्हॅल्यू काय ठेवू शकतो जेणेकरून 3 न भाग जाईल. 16 अधिक समजा मी 2 केलो तर किती होईल, 16 अधिक 2 18. म्हणजे 2 ही व्हॅल्यू येणार. कारण 1 जर समज आपण ठेवलं तर काय येणार, 16 अधिक 1 17. भाग जात नाही. म्हणजे मिनिमम आपल्याला 2 तर ठेवायला लागणार इथं. मिनिमम 2 झालं. आता मॅक्सिमम आपण कुठला ठेवू शकतो रे, मॅक्सिमम आपण कुठला ठेवू शकतोय बघा. 2 ठेवला, 3 ठेवल्यावर भाग जातोय का रे, नाही जात. 4 ठेवला किती 20 होते, नाही. 5 ठेवलं किती होते, 21 होते. 21 ला भाग जातोय का, जातो. म्हणजे 5 पण येऊ शकते. आता बघा 6 ठेवलं, 16 आणि 6 किती रे, 22 येते. 22 ला भाग जातो का, नाही. 16 आणि 7 किती येते रे, 23, नाही जात. 8 ठेवलं, 16 आणि 8 किती रे, 24. म्हणजे 24 ला पण 3 ने भाग जातो. म्हणजे 8 पण येऊ शकते. 16 आणि 9 किती रे, 25, नाही जात.
म्हणजे या दोनच व्हॅल्यू येणार. कळालं तुम्हाला? 2 आणि 8 या टोटल या लहान संख्या ही मोठी संख्या आली. तर आपल्याला प्रश्नात काय विचारले? मोठ्याचा वर्ग वजा लहानचा वर्ग किती येईल हे आपल्याला विचारलंय. मग तर काय येणार बघा, मोठ्याचा वर्ग किती रे? 8चा वर्ग वजा 2चा वर्ग म्हणजे किती रे? 8 8 64 4. उत्तर काय येणार आहे? 60. या प्रश्नाचं उत्तर येणार 60. तर पर्याय क्रमांक ए बरोबर 60. पर्याय क्रमांक हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. हा झाला आपला 12वा प्रश्न. तर बघा पुढचा क्वेश्चन काय आहे रे? पुढचा क्वेश्चन बघा, मोठा प्रश्न दिलाय म्हणजे काय, एक आकडा हा महत्वाचा पहिला लिहून घेऊ म्हणजे तुम्हाला कळायला सोपं पडेल. 611 परत 611 परत 611 आणि परत 611 असा आकडा दिला आपल्याला. तर काय म्हटलंय रे? ही संख्या आणि आता ऑप्शन मध्ये दिले म्हणजे 6 आणि 11ने भाग जातो किंवा 6 आणि 11 दोन्हीने पण भाग जात नाही, नाहीतर फक्त 6 ने भाग जातो किंवा फक्त 11ने भाग जातो असं आपल्याला या प्रश्नात म्हटलेलं आहे. मग आपण बघा 6 ने तर भाग जाईल का? 6 ने जर भाग घालवायचा असेल आपल्याला काय रे? 6 ने भाग घालवायचा असेल तर काय करायला आपल्याला? 2 आणि 3 ने भाग जायला पाहिजे. 2 ने भाग घालण्यासाठी एका स्थानी 0 2 4 6 8 यापैकी पाहिजे. म्हणजे या संख्येला 6 ने तर फिक्स भाग जात नाही, हे तुम्हाला कळालं. 6 ने या क्वेश्चनला फिक्स भाग जाणार नाही. तर आपल्याला इथे चेक काय करायचं रे? तर आपण इथं 11 ने चेक करून घेऊया की 11 ने भाग जातो का नाही. मग 11ची कसोटी काय रे? असं एक एक आकडा सोडून आपण मोजत जायचं, असं मोजत जायचं. म्हणजे बघा 6 अधिक 1 7, 7 आणि 1 8, 8 आणि 6 14, 14 आणि 1 15, 15 आणि 1 16. इथं आला का रे 16? वजा आता इकडचं मोजत चालू करा. 1 आणि 6 7, 8 9 15 16. 16 वजा 16 बरोबर 0. म्हणजे 0 किंवा 11च्या पटीत आलं तर त्या संख्येला 11ने हा भाग जातो. म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे? फक्त 11ने भाग जाईल. म्हणजे पर्याय क्रमांक डी या प्रश्नाचं बरोबर येईल. फक्त त्याने आकडा मोठा दिलाय. कारण आपण डायरेक्ट 6 ला भाग जातो का नाही आपण डायरेक्ट एकक स्थान बघून आपण डायरेक्ट इलिमिनेट करू शकतो. म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक डी. तर बघा आता आपले 13 प्रश्न झाले. आता 14वा प्रश्न बघा. 14वा प्रश्न एकदम सोपा आहे. फक्त आपल्याला इथं 11ची विभाज्यता बघायचं आहे. म्हणजे कुठल्या संख्येला 11ने भाग जात नाही असं म्हटलंय. विभाज्य नाही म्हणजे खालीपैकी कोणत्या संख्येला कोणती संख्या 11ने विभाज्य नाही असं म्हटलंय. मग पहिला आपण आकडे लिहून घेऊया. 9 1 5 3 त्यानंतर किती 5 4 4 5 त्यानंतर 1 2 8 0 4 1 8 0 1 2 4 असे आपल्याला आकडे दिलेत. तर यापैकी 11ने कोणाकोणाला भाग जात नाही, कुणाला भाग जात नाही हे विचारले. मग आता यांची बेरीज करा. 8 आणि 1 किती 9 1 आणि 9 किती 10 15 15 झालं. 15 बघा 0 1 आणि 4 15 वजा 4 म्हणजे किती रे 11. म्हणजे याला भाग जातो, याला भाग जातो बरोबर. म्हणजे हे उत्तर येणार नाही. आता इथं बघा 5 आणि 4 9, 5 आणि 4 9 म्हणजे ह्याला पण भाग जाते. आता इथं बघा 1 आणि 8 किती रे 9, 9 आणि 4 किती रे 13, 13 झालं. इथं बघा 13 मधने बघा 2 आणि 0 2 आणि 1 3, 13 वजा 3 म्हणजे किती आलं रे 10. हे 11च्या पट्टीत आहे का रे? हा नाही. म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं बरोबर होतील. कारण या संख्येला भाग हे जात नाही. पर्याय क्रमांक 4 आपल्याला चेक करायची गरज नाही, तरी पण एकदा चेक करून घेऊ आपण. 8 आणि 1 9, 9 आणि 4 किती रे 13, 13 मध्ये किती वजा करायचं आहे रे 2 11 म्हणजे याला सुद्धा भाग जातो. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. आता बघा पुढचा म्हणजे 15वा क्वेश्चन तुम्ही बघायचा आहे. प्रश्न क्रमांक 15 काय म्हणते रे? खालीलपैकी कोणती संख्या 22 ने विभाज्य आहे? म्हणजे किती ने रे? 22 ने चेक करायचं आपल्याला. किती ना? 22 ने. आणि संख्या कोणकोणत्या दिल्यात ते बघा. 6 5 4 3 2 0 6 0 2 3 5 1
नंतर बघा 893002, त्यानंतर 645237. मग आपल्याला म्हटलं काय रे, 22 ने भाग जायला पाहिजे, बरोबर. 22 ने भाग जायचं म्हणजे काय रे, 22 म्हणजेच काय आपलं 11 गुणिले 2 आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. 11 दुनी 22 येते. मग सर्वप्रथम आपल्याला कसोटी लावायला कुठली सोपी आहे रे, 2ची कसोटी आपण लावायला सोपी पडतो. म्हणजे एक स्थानी 0, 2, 4, 8, 6 यापैकी कुठला आलाय का रे, आला असला तर त्याला 2 ने भाग जातो. तर आता येतं बघा, इथे 1 आलाय म्हणजे या संख्येला 2 ने भाग जात नाही, हे ऑटोमॅटिक लिमिट झाला. आता बाकीच बघा, आता आपल्याला 11चं चेक करायला लागणार. मग 11 चेक करायला आपण परत काय करणार, 1 सोडून मोजायला लागणार. 6 आणि 4 10, 10 आणि 2 किती रे 12, 12 मधनं हे किती बघा, 12 मधनं 5 आणि 3 8, 12 मधनं 8 वजा करा, किती राहिले 4, म्हणजे याला पण भाग जात नाही, हा पण कट झाला. आता इथं बघा 8 आणि 3 11, 11 झाला. आणि 9 आणि 2 9 आणि 1 0 आणि हे 2, 9 आणि 2 9 आणि 2 11, ह्याला भाग जातो. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. कशामुळे, कारण यानं 11ची पण कसोटी फॉलो केली आणि 2ची सुद्धा कसोटी फॉलो केली, म्हणून या संख्येला 22 ने भाग जातो. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर येणार आहे. आतापर्यंत जे सर्व प्रश्न घेतले, हे सर्व प्रश्न SSC म्हणा, रेल्वे म्हणा, आता रिसेंटली जे क्वेश्चन पेपर झाले NTPC चे, रेल्वे ग्रुप डी चे, ALP चे, JEE चे, या सर्वांमध्ये पडलेले क्वेश्चन्स आहेत. हे कोणताही प्रश्न स्वतःहून घेतलेला नाही आहे, सर्व क्वेश्चन हे PYQ आहेत. तर सर्वांनी हा प्रश्न सोडवायचे आहेत, कारण हे सर्व पेपरला पडलेले प्रश्न आहेत. याच टाईपचे प्रश्न तुम्हाला आता येणाऱ्या ग्रुप डी ला म्हणा, तलाठीला म्हणा, याच टाईपमध्ये एखादा प्रश्न हा पडू शकतो. NTPC, ALP ची एक्झाम, तर त्या सर्वांसाठी हे महत्वाचं आहे. तर पुढचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 16 तुमच्या डिस्प्लेवर दिसत असेल, स्क्रीनवर दिसत असेल. हा पण 11चीच कसोटी आहे. तर काय म्हटलं रे, कोणत्या संख्येला कोणती संख्या 11ने विभाज्य किंवा 11ने भाग जातो. तर परत तुम्हाला ऑप्शन लिहून दाखवतो. 2 9 4 6 2 1 9 5 6 1 2 7 2 5 8 9 1 3 आणि 9 5 8 7 4 9 असं दिलंय. तर याला 11ने कुठल्या संख्येला भाग जातो ते आपल्याला आता काढायचं आहे. मग परत सेमच करायचं आहे. 6 6 आणि 2 8, 8 झालं. आता बघा 9 आणि 4 9 आणि 6 15 आणि 1 16, म्हणजे किती आलं रे 8 राहिले यांच्यातली बाजू, म्हणजे याला जात नाही, 11ने भाग जात नाही. आता याला बघा 9 आणि 6 15, 15 आणि 2 17, 17 5 आणि 1 6, 6 आणि 7 13, याला पण जात नाही, हे पण कट झाला. आता हे बघा 2 आणि 8 10, 10 आणि 1 11, 5 आणि 9 किती रे 14, 14 आणि 3 17, याला पण जात नाही, हे पण कट झाला. मग ह्याला कोणता, हा याच प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक D येणार. तरी पण आपण एकदा चेक करून घेऊ. 9 आणि 8 किती रे 17, 17 आणि 4 किती रे 21, वजा 5 आणि 7 किती रे 12, 12 आणि 9 21, म्हणजे ह्या संख्येला भाग जातो. म्हणजे पर्याय क्रमांक D हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर बघा आता 17वा जो प्रश्न आहे, 17वा जो क्वेश्चन आहे तो तुम्हाला होमवर्क मध्ये सोडवायचा आहे. सेमच आहे, फक्त 11नेच विभाजित त्याला काढायचं. कोणती संख्या 11ने विभाजित होत नाही. 17वा क्वेश्चन हा तुमचा होमवर्क आहे. 17वा क्वेश्चन हा तुमचा होमवर्क आहे. क्वेश्चन नंबर 17. आता बघा पुढचा 18वा क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणत्या संख्येला 99ने विभाज्य आहे, म्हणजे काय 99ने भाग जातो असा प्रश्न पडलाय. 99ने भाग जातो म्हणजे काय रे, आता आपल्याला संख्या लिहून घेऊया जेणेकरून तुम्हाला कळेल की काय करायचं. आता पहिला संख्या 3 1 5 4 8, त्यानंतर बघा 6 0 6 8 7, त्यानंतर 4 4 7 7 5, त्यानंतर काय झाले रे 6 4 4 5 6, म्हणजे काय छान रे 99 भाग घालवायचा आपल्याला. कशानं 99 भाग घालवायचा आहे. 99 म्हणजेच काय रे 11 गुणिले 9 असते, हे सर्वांनाच माहिती आहे. 11 9 99 येते, म्हणजे 9 न पण भाग जायला पाहिजे आणि 11 न पण भाग जायला पाहिजे.
मग सर्वप्रथम आपण 9ची कसोटी लावून घेऊ, कारण आपल्याला सोपं पडते म्हणून 9ची कसोटी लावून घेऊ आपण. मग बघा 3 अधिक 1 4, 4 आणि 5 9, 9 आणि 4 13, 13 आणि 8 किती रे? 13 आणि 8 किती? 22. म्हणजे या संख्येला 9नेच भाग जात नाही, म्हटलं 99 नंतर काय भाग जायचा प्रश्नच येत नाही, 9नच जात नाही. मग आता हे पुढचा प्रश्न बघा, 6 6 12, 12 आणि 8 20, 20 आणि 7 27, ह्याला भाग जाते बरोबर. आता ह्याला बघा 4 2 8, 7 7 14, 8 आणि 14 किती रे? 22, 22 आणि 5 27, ह्याला पण 9ने भाग जाते. आता ह्याला बघा 6 6 12, 12 आणि 8 20, 20 आणि 5 25, याला भाग जात नाही. म्हणजे राहिलं किती? या दोन पैकी एक आपलं उत्तर येणार आहे. मग आता आपल्याला 11ची कसोटी लावायला होणार. मग हे लावून घ्यायची. 6 6 12, 12 आणि 7 19, 12 आणि 7 19, 19 वजा 0 आणि 8 8, 11. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. पर्याय क्रमांक 2, कारण याला 11 पण भाग गेलाय, 9ने पण भाग गेला, म्हणजे या संख्येला 99 सुद्धा भाग जाईल. तसंच एकदा हा चेक करून बघा. 7 आणि 4 11, 11 आणि 5 16 आला, आणि 7 आणि 4 11. बघा यांची बेरीज वजाबाकी केली रे 5 आले, म्हणजे या संख्येला भाग जात नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 2 म्हणजे बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. परत बघा 19वी संख्या, 19वा सुद्धा तुम्हाला होमवर्क मध्ये सोडवायचा आहे. हा सुद्धा 11ने डायरेक्ट सोडवायचा आहे. 11ची विभाज्यतेवर आहे डायरेक्ट प्रश्न. 19वा सुद्धा तुम्हाला हा होमवर्क क्वेश्चन आहे. 19वा क्वेश्चन काय म्हटलंय बघा, 30 A 6 8 B ह्या संख्येला 11ने भाग होण्यासाठी बी ची सर्वात मोठी किंमत शोधायची आहे तुम्हाला. म्हणजे काय म्हटले, हे हा बी पेक्षा मोठा आहे असं म्हटले, आणि याला 11ने भाग जातो असं म्हटले त्याने. 11ने भाग जाते, आणि ऑप्शन काय दिले आपल्याला? 3 9 4 आणि 6. 3 9 4 आणि 6 असं ऑप्शन दिले. तर आपल्याला काय दिले बघा, इथं हा ए आहे, 9 नाही आहे, हा ए आहे, हा ए आहे, आणि ए ची संख्या ही बी पेक्षा मोठी आहे. तर आणि याला 11ने भाग जाते. 11ने भाग जाते म्हणजे काय यायला पाहिजे रे? 3 अधिक ए अधिक 8, 8 आणि 3 11 अधिक ए वजा 11 अधिक ए बरोबर वजा, आपल्याला सांगायला काढायला सांगितलं बी ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. 11 वजा ए, आणि काय म्हटलं इथं बघा 0 अधिक 6 आणि बी, म्हणजे 6 अधिक बी बरोबर. तर यानं काय करूया आपण, 11 अधिक ए वजा 6 वजा बी वजा बी बरोबर. म्हणजे काय येणार रे, याचं काय आले बघा, 11 मधून 6 गेले, किती राहिले रे? 5. 5 अधिक ए वजा बी बरोबर. एक तर हे 0 येईल किंवा 11च्या पटीत येईल बरोबर. 0 येईल किंवा 11च्या पटीत येईल, 0 येईल किंवा 11च्या पटीत येईल. तर हा प्रश्न जो आहे तो एसएससी ला पडलेला आहे. तर बघा मग ए वजा बी आपण ह्याला 0 असं कन्सिडर करूया, 0 आहे किंवा 11 कन्सिडर करूया आपण. 11 कन्सिडर केलं, समजा आपण 11 आहे, तर इथं काय येणार आहे, अधिक आहे तो वजा आहे, म्हणजे ए वजा बी माझं किती येणार आहे? ए वजा बी माझं किती येणार आहे? 6 येईल. हे तुम्हाला कळालं असेल. ए वजा बी बरोबर किती येणार रे? 6 येईल. ए वजा बी बरोबर 6 येईल. परंतु आपल्याला विभाज्यतेची काय करायचं रे? 11नं भाग घालवायचा आपल्याला. 11नं भाग घालवायचा आहे. मग 11नं भाग घालवण्यासाठी आपण 6 येण्यासाठी काय काय टाकू शकतो रे आपण इथं? इथं समजा आपण 9 लिहिलं, 9 लिहिलं, तर इथं काय लिहायला लागणार मला? इथं 3 लिहायला लागणार, म्हणजे 6 येईल. हा 9 येईल, हा 3 येईल बरोबर. ए 9 येईल आणि बी 6 येईल, तर 6 येऊ शकते माझं बरोबर. इथं समजा मी 8 टाकलं, इथं 8 टाकलं, आणि इथं समजा मी 2 टाकलं, तर काय येणार? तर 6 येईल. म्हणजे हे दोन व्हॅल्यू पण येऊ शकतात. आणि इथं समजा मी 7 टाकलं, आणि इथं मी 1 टाकलं, तर किती येईल रे? तर सुद्धा 6 येईल बरोबर. आणि इथं समजा मी 6 टाकलं, आणि इथं मी समजा 0 टाकलं, तर सुद्धा 6 येईल. म्हणजे ह्या 4 व्हॅल्यू पॉसिबल आहेत, ह्या 4 व्हॅल्यू पॉसिबल आहेत. मग आता बघा ऑप्शन मध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या व्हॅल्यू आपल्याला काढायला कोण सांगितले? बी ची व्हॅल्यू काढायला सांगितले. ग्रेटेस्ट व्हॅल्यू ऑफ
बी ची सांगितले. मग ग्रेटेस्ट व्हॅल्यू ऑफ बी यातली कुठली आहे रे? कोणते कोणते येऊ शकते 6ला? ग्रेटेस्ट व्हॅल्यू ऑफ बी म्हणजे काय येणार रे? इथं मोठ्यातली मोठी व्हॅल्यू कुठली राहिली रे? 3 आली. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. ट्वेंटी 21 नंबरचा प्रश्न काय आहे बघा. जर 5A 72B याला कशाने 11ने भाग जात असेल तर B वजा A ची किंमत किती हे आपल्याला काढायचं आहे. बरोबर. ऑप्शन्स काय दिलेत आपल्याला बघा. 3, 2, 1 आणि 4 असं दिले. तर बघा काय करायचं आहे आपल्याला. सर्वप्रथम 11ची कसोटी लावून घ्या. यांची बेरीज करायला पाहिजे मला. म्हणजे काय रे? 5 अधिक 7 12 अधिक B वजा A अधिक 2. बरोबर. म्हणजे काय करणार? 12 अधिक B वजा A वजा 2 बरोबर. एक तर 0 येणार किंवा 11च्या मल्टिपल मध्ये येणार, म्हणजे 11च्या गुणाकारातली संख्या येणार इथं. तर काय येणार बघा. तर बघा 12 मधनं 2 गेले, राहिले किती रे? 11. 11 अधिक B वजा A बरोबर. इथं सेम 0 किंवा 11च्या मल्टिपल मध्ये येणार. 0 किंवा 11च्या मल्टिपल मध्ये येणार. 12 मधने 2 गेले, इथं 11 लिहिले चुकून मी, तर 10 येते. 12 मधनं 2 गेले 10. 10 अधिक B वजा A बरोबर 11च्या मल्टिपल मध्ये येणार. आता समजा इथं मी 0 कन्सिडर केलं. 0 केल्यावर काय होणार आहे? B वजा A इकडे वजा 10 येते. वजाचा ऑप्शन आहे का इथं? नाही आहे. मग आपण 0 कन्सिडर करणार नाही. आपण इथं 11 कन्सिडर करू. 11 कन्सिडर केल्यावर काय येते बघा. B वजा A बरोबर 11 वजा 10 म्हणजे किती आलं रे उत्तर? 1. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. क्वेश्चन घ्या. तर पुढचा क्वेश्चन काय बघा. क्वेश्चन नंबर 22. हा सोपा क्वेश्चन आहे, तरी पण एकदा सोडून घेऊया आपण. 7 8 4 5 4 5 K 8 5 4. तर या संख्येला 11ने भाग जातो. तर K ची किंमत किती? 6 9 7 8 असं दिले आपल्याला. तर आपल्याला K ची किंमत काढायची आहे. मग काय करणार आहे आपण? असं बेरीज करत जाणार. 7 आणि 4 11. 11 अधिक K अधिक 5. 11 आणि 5 किती रे? 16 अधिक K आलं बरोबर. 16 अधिक K वजा करा. 8 आणि 5 13. 13 आणि 8 किती रे? 13 आणि 8 21. 21 आणि 4 25 बरोबर. 21 आणि 4 25. इथं काय येणार? एक तर 0 येणार किंवा 11च्या मल्टिपल मध्ये येणार, कारण 11ने भाग जातो म्हणून त्याने ऑलरेडी सांगितले आपल्याला. मग याला मी डायरेक्ट 25 करू शकतोय का नाही रे? तर करू शकतोय. 16 अधिक समजा मी 9 केलं तर काय येणार आहे इथं? 25 वजा 25 म्हणजे काय येणार रे? 0 येणार बरोबर. 0 येणार किंवा अजून एक पॉसिबिलिटी काय येणार? म्हणजे 9 पण उत्तर येते. 9 हे पर्याय या क्वेश्चन नुसार 9 हे बरोबर उत्तर, म्हणजे पर्याय क्रमांक B हेच उत्तर येते. तर बघा अजून एकदा काय होऊ शकते बघा. समजा मी K ला 0 धरला तर काय होणार आहे? 16 वजा 25. K ला आपण 0 दिला. 16 वजा 25 तर काय येणार आहे उत्तर? 25 मधनं 16 गेले, किती राहिले रे? 9. म्हणजे याला भाग जातो का नाही? मग 0 पण येणार नाही. म्हणजे पर्याय उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 2 B. हे आता आपला प्रश्न किती आहे रे? 23वा प्रश्न. 23वा प्रश्नाचं काय येते बघा. 23वा प्रश्नात काय म्हटले? 11नेच भाग घालवायचा आहे तर P च्या ठिकाणी काय येईल असं म्हटले. जर P हा एक असा अंक असेल की 6954P याला 11ने भाग जातो तर P च्या जागी काय येईल? ऑप्शन काय? 6 8 2 7 असं दिले बरोबर. तर काय करणार? 6 आणि 5 11. 11 आणि P 11 अधिक P वजा 9 आणि 4 13 बरोबर. तर काय येणार रे? बरोबर काय येणार बघा. 11 अधिक 2 केलं तर 13. 13 मधनं 13 गेले 0 म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे प्रश्नाचं, म्हणजे पर्याय क्रमांक 3 C हे प्रश्नाचं बरोबर उत्तर येणार. कारण इथं 13 येणार बेरीज बघा. 6 आणि 5 11. 11 आणि P बरोबर आणि 9 आणि 4 13 म्हणजे इथं उत्तर 2 येणार आहे. तर बघा हा झाला 23वा प्रश्न. पुढचा क्वेश्चन बघा. पुढचा क्वेश्चन जरा मोठा आहे. 24वा प्रश्न. म्हणजे काय म्हटलंय बघा. दिलेल्या संख्या ABCD या संख्येपैकी कोणती संख्या 11ने विभाज्य नाही असं म्हटलंय.
आपल्याला पहिला संख्या लिहून घेऊया ए बी सी आणि डी. तर काय रे यात संख्या लिहून घेऊया 7 1 2 7 1 2. त्यानंतर काय 1 7 7 2 1 0. त्यानंतर काय दिलं रे 6 4 6 1 4. त्यानंतर 7 5 6 1 4 8. आता इथं ऑप्शन बघा सी डी बी आणि ए असं दिले. 11ने विभाजताना जात नाही, नॉट डिव्हिजिबल म्हटले, म्हणजे काय भाग जात नाही, 11ने भाग जात नाही असं म्हटलंय. आता आपण सोडवायला चालू करायचा. 7 आणि 2 9, 9 आणि 1 10, मग यांची बेरीज करा. 1 आणि 7 8, 8 आणि 2 10, म्हणजे याला 11ने भाग जातो. आपल्याला भाग जात नाही हे शोधायचं आहे, म्हणजे ए उत्तर येणार नाही. आता इथं बघा 1 अधिक 7 8, 8 आणि 1 9 आणि 7 आणि 2 9, याला आपण 11ने भाग जातो, हे पण येणार नाही. आता इथं बघा 6 6 12, 12 आणि 4 किती रे 16, 16 मधनं 5 गेले 11, याला पण जात नाही, याला पण 11ने भाग जातो, म्हणजे हे पण उत्तर नाही. तर याचं बघा 7 आणि 6 किती रे 13, 13 आणि 4 किती रे 17, आणि इथे किती येणार रे 17 आलं. इथं बघा 6 6 आणि 8 किती रे 6 आणि 8 किती 6 आणि 8 14, म्हणजे ह्या संख्येला 11 इथं वजाबाकी किती आले 3 आले, म्हणजे ह्या संख्येला 11ने भाग जात नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. काय काय वेळी काय होते आपण अशी संख्या बघतो, अशी संख्या डायरेक्ट बघतो आणि डी वाला नाही आहे, मग आपण डायरेक्ट डी ला टिक करून पुढे जातो. परंतु ऑप्शनच्या खाली ऑप्शन दिले त्यांनी, म्हणजे पर्याय क्रमांक बी ला डी हे उत्तर दिले, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे. आन्सर टिक मार्क करताना व्यवस्थित टिक करायचं असल्या प्रश्नांमध्ये. तर हा झाला आपला 24वा प्रश्न. हा झाला 24वा प्रश्न. आता पुढचा प्रश्न बघा, क्वेश्चन नंबर 25. क्वेश्चन नंबर आता हा आपला 25 प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. तर बघा काय म्हटलंय की एक 7 2 7 8 7 2 7 8 7 4 5 या संख्येमधून कोणती संख्या वजा करावी जेणेकरून येणारी संख्या 11ने विभाज्य असेल. काय म्हटलं रे, कोणती संख्या वजा करावी जेणेकरून हे 11ने आपल्याला पूर्णपणे विभाज्य होईल, असा या प्रश्नात दिले आपल्याला, म्हणजे 11ने भाग घालवायचा आहे. आणि ऑप्शन काय दिले आपल्याला 1 3 5 आणि 2 असं ऑप्शन दिले आपल्याला. मग आता बघा बेरीज करा. 7 7 14, 7 1 21, 21 आणि 5 26, बरोबर 21 आणि 5 26, वजा 2 आणि 7 2 आणि 8 10, 10 आणि 4 किती रे 14, 10 आणि 4 किती रे 14 येणार. मग आपल्याला कोणती संख्या वजा करावी लागणार. इथं बघा विषम संख्येला काय आहे आपली 26 आले बेरीज. 26 मध्ये आपल्याला एक म्हणजे इथं वजाबाकी आपली 0 किंवा 11, इथं तर 0 तर होणार नाही, इथं आपल्याला 11च करावं लागेल, म्हणजे वजाबाकी आपल्याला 11 यायला पाहिजे. मग काय करणार आपण, 14 मध्ये 11 मिळालं किती येते रे, तर 25 येते. ही संख्या मला 25 करायची आहे. 25 करण्यासाठी मला किती वजा करावं लागणार यातनं, वजा 1 वजा करावं लागणार, म्हणजे 25 मधनं 14 गेले तर 11 येईल, म्हणून पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. हा झाला आपला प्रश्न 25वा. तर 26वा प्रश्न तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवर. 26व्या प्रश्नामध्ये बघा, सर्वजण बघायचं आहे 26वा प्रश्न. 26व्या प्रश्नामध्ये ऑप्शन चुकलेत बहुतेक, त्यामुळे हा आपण प्रश्न स्किप करूया. 27वा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे. डायरेक्ट तुम्हाला 27वा प्रश्न सोडवायचा आहे. सत्तावीसवा प्रश्न काय म्हणते बघा, जर 1 2 3 4 5 6 7 y ही संख्या 11ने विभाज्य असेल तर y ची किंमत काय. सेमच प्रश्न आहे. 1 2 3 4 5 6 7 आणि ह्याच्या पुढे y, ह्याला 11ने भाग जात असेल तर y ची किंमत काय. ऑप्शन काय दिले आपल्याला 2 4 3 आणि 1 असा ऑप्शन दिला आपल्याला. 11ने विभाज्य करायचं तर काय करणार, 1 3 4, 4 आणि 5 9, 9 आणि 7 16, वजा बघा 2 आणि 4 6, 6 आणि 6 12, 12 अधिक y म्हणजे 12 अधिक y हे येणार कंसात. आता बघा
यांची वजापैकी एक तर शून्य यायला पाहिजे, नाहीतर काय यायला पाहिजे रे, शून्य यायला पाहिजे, नाहीतर 11च्या पट्टीत यायला पाहिजे. आता इथं 11च्या पट्टीत तर येणार नाही, कारण ऑलरेडी 12 दिलेला आहे इथं. मग आपण शून्यच्या पट्टीत करूया. मग शून्य पट्टीत करायला इथं मला याला 16 करावं लागणार. मग 16 करण्यासाठी वायची किंमत मला काय ठेवावं लागणार रे, तर 4 ठेवावं लागणार. म्हणून पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. 27वा झाला. आता 28वा प्रश्न बघा. 28वा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. 28वा प्रश्न बघा. जर एखादी संख्या 11ने विभाज्य असेल आणि ती, तरच त्या संख्येतील विषम आणि समस्थानिकाच्या स्थानावरील अंकाच्या बेरजेतील फरक. म्हणजे काय म्हटले, 11ने जर त्याला भाग जात असेल तर आपण आता इथं बघा, आपण काय करतो, 1 2 3 4 5 6 असं असेल तर काय करतो आपण, 1 3 5 7 असं. म्हणजे काय, ऑड नंबर म्हणजे विषम संख्याच्या स्थानातले. आणि नंतर काय करतो, समस्थानातले. तर यांची 11ने ज्यावेळी भाग जात असते तर त्यांची वजाबाकी आपण काय म्हणतो, एक तर शून्य यायला पाहिजे, नाहीतर 11च्या पट्टीतली यायला पाहिजे. मग ऑप्शन नुसार काय म्हटले बघा, 0 किंवा 11च्या पट्टीतली पाहिजे. मल्टिपल ऑफ वापरा म्हणजे काय, 11च्या पट्टीतील पाहिजे. 0 11 आणि 1 असं म्हटले. मग इथं तर काय नाही, एक्झॅक्ट उत्तर 0 किंवा 11च्या पट्टीतलं. म्हणजे पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. हा झाला 28. हा कन्सेप्च्युअल प्रश्न आहे. तुम्हाला 11ची कसोटी जर व्यवस्थित माहित असेल तर हे तुम्हाला प्रश्न लगेच बघता क्षणी तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता. हे सर्व जे प्रश्न आहेत, हे सर्व प्रश्न कशाला पडल्यात, एसएससीच्या एक्झामला, आरआरबीच्या, एनटीपीसी, एएलपी, ग्रुप डीच्या, जेईच्या या एक्झामला पडलेले क्वेश्चन्स आहेत. त्यामुळे हे प्रश्न पीवायक्यूच प्रश्न नाहीत. त्यामुळे आता जे येणाऱ्या परीक्षेला हे प्रश्न खूपच इम्पॉर्टंट आहेत. त्यामुळे हे प्रश्न व्यवस्थित करून घ्यायचा आहे. तर बघा आता आपले प्रश्न काय आहे, तर 29वा प्रश्न आहे. 29वा प्रश्न हा तुम्ही होमवर्क मध्ये सोडवायचा आहे. 29वा क्वेश्चन हा तुमचा होमवर्कचा क्वेश्चन असणार आहे. हा कराची कसोटी डायरेक्ट लावायची आहे. तर 29च्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही डायरेक्ट ऑप्शन मध्ये सांगायचं, की कमेंट करून सांगायचं की त्याचं नक्की उत्तर काय येते ते. तर बघा आता आपला 30वा प्रश्न बघा. 30वा प्रश्न काय म्हटलंय बघा, एक संख्या 7 अंकी आपल्याला संख्या दिला, त्याला 4ने भाग घालवण्यासाठी पीच्या जागे येणारी सर्वात मोठी संख्या शोधायची आहे. याच प्रश्नात व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे. सर्वात मोठी संख्या शोधायची आहे. तर बघा आपल्याला पहिला काय करणार, 8 7 पहिला आकडा लिहून घेऊया, 8 9. कितवा प्रश्न आहे हा, 30वा. 8 9 त्यानंतर 3 पी 4 असं मोठ्यात मोठी. म्हणजे ऑप्शन काय दिलं आपल्याला, 2 8 9 0, 2 8 9 0 असं आपल्याला दिलेलं आहे. मग इथं आपल्याला मोठ्यात मोठी कुठली संख्या करायची रे, जेणेकरून ही 4ने भाग जाणार आहे. कारण ते दिलंय कितीने, 4ने भाग घालवायचा आपल्याला. मग 4ने भाग घालवण्यासाठी आपल्याला बघा, आपण 2 ठेवले तर 24ला 4ने भाग जातो का रे, जातो. म्हणजे हे पण येऊ शकते. बघा आता 8 ठेवलं, 84ला 4ने भाग जातो का, जातो. तर इथं समजा 94 ठेवलं, 94ला 4ने भाग जातं का रे, तर नाही जात. 92 येते, त्यानंतर 96 येते. म्हणजे ह्याला तर भाग जात नाही. आणि 0 ठेवलं, 0 4 ठेवलं तरी 4ने भाग जातं. म्हणजे ह्या तिन्हीपैकी ऑप्शन येणार. परंतु आपल्याला काय म्हटले, मोठ्यात मोठी संख्या शोधायची आपल्याला. म्हणजे ह्यातली मोठी संख्या कुठली आहे, तर 8 आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. डायरेक्ट तुम्ही ऑप्शन टाकून डायरेक्ट ह्याचं उत्तर काढू शकता की डायरेक्ट काय उत्तर येणार आहे. तर पर्याय क्रमांक 2 हे याचं बरोबर उत्तर आहे. 31वा प्रश्न बघा. 31वा प्रश्न बघा, सेमच आहे. 31वा प्रश्न बघा, K5326K या संख्येला 4ने भाग देण्यासाठी K ची किंमत आपल्याला शोधायची आहे. मग ऑप्शन काय दिला आपल्याला, 4 1 2 7, 4 1 2 7 असा आपल्याला ऑप्शन दिले. मग K ची कसोटी काय, आपले 4 ची कसोटी काय म्हणते रे, 4 ची कसोटी काय म्हणते, शेवटच्या 2 अंकाला जर भाग जात असेल तर त्या संख्येला 4ने पूर्णपणे भाग जातो. तर या प्रश्नामध्ये आपल्याला बघा, मोठीत मोठी, बारक्यात लहानातली लहान असं काही दिलेलं नाहीये. मग आपण डायरेक्ट ऑप्शन वरनं करून घेऊया. आपण आता 4 केलं तर किती तरी 64ला 4ने भाग जातो का रे, तर जातो. 61ला तर जातच नाही, 62ला पण जात नाही, 67ला पण जात नाही. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे.
पेपरमध्ये तुम्ही जाताना जर 4 ने भाग जात असले तर तुम्ही डायरेक्ट टिक करायचे, खालचे ऑप्शन टिक करायची गरज नाही, बघायची पण चेक करायची गरज नाही, डायरेक्ट तुम्ही टिक करू शकता. हे तुम्हाला समजण्यासाठी मी 4 ऑप्शन टाकून दाखवत आहे. पेपरमध्ये डायरेक्ट तुम्हाला 4 दिसला डायरेक्ट टिक करायचं आहे, वेळ घालवायचा नाही. दुसऱ्या कुठल्या क्वेश्चन मध्ये जर तुम्हाला अडकला तर त्या क्वेश्चनला तुम्हाला तो फायदा होईल. हा झाला आपला 31वा प्रश्न. हा आपला 31वा प्रश्न आहे. बरोबर, 31वा प्रश्न आहे. आता पुढचा क्वेश्चन आपण 32वा प्रश्न घेऊया. 32वा प्रश्न बघा. बत्तीसावा प्रश्न काय म्हणते बघा. जर 87M6203M ही संख्या 6 ने विभाज्य असेल, म्हणजे 6 ने भाग जात असेल, तर एमच्या सर्व संभाव्य मूल्यांची बेरीज शोधा असं म्हटले. म्हणजे एमच्या सर्व मूल्यांची बेरीज आपल्याला शोधायचं आहे या प्रश्नात. तर ऑप्शन काय काय दिलेत बघा आपल्याला. 20, 15, 16 आणि 10. आणि भाग कशाने घालवायचा आहे आपल्याला. 6 ने भाग घालवायचा. 6 म्हणजेच काय रे, 2 गुणिले 3 येणार. एवढं तरी तुम्हाला कळाले. 2 गुणिले 3 येणार. 2 गुणिले 3 येणार. बरोबर. तर सर्वप्रथम काय करून घ्यायची, रेंजची बेरीज करून घेऊया आपण अंकांची. आता बघा 2 गुणिले 3 म्हणजे 2 ने जर भाग घालायचा असेल तर मला इथे काय काय ठेवता येऊ शकते रे. 0 ठेवता येऊ शकते. 2, 4, 6 आणि 8 ह्याच संख्या मी इथं एमच्या इथं ठेवू शकतोय. बरोबर, ह्याच संख्या मी इथं एमच्या इथं ठेवू शकतोय. मग आता काय काय ठेवू शकतो रे आपण, ते आपल्याला काढायचं आहे. मग सर्वप्रथम आपण बेरीज करून घेऊया. 8 आणि 7 किती रे, 15. 15 अधिक 6 किती रे, 21. 21 आणि 2 23. 23 0, 23. 23 आणि 3 26. 26 अधिक 2M बरोबर आपल्याला काढायचं आहे. बरोबर, 26 अधिक 2M. आता बघा 0 जर आपण ठेवला, आपण जर एमची व्हॅल्यू 0 ठेवली तर काय होणार आहे. एमची व्हॅल्यू 0 ठेवली तर काय होणार. 26 अधिक 2 28. 28 ला 3 ने भाग जातो का रे, नाही जात, म्हणजे 0 मी ठेवू शकत नाही. बरोबर. आता समजा मी 2 ठेवली तर काय होणार. 26 अधिक 2 गुण 2 किती रे, 4. 26 अधिक 4 किती रे, 30. म्हणजे मी 2 ठेवू शकतो. आता पुढे काय रे बघा, 4 ठेवता येते का बघा. 26 अधिक 8. 26 अधिक 8 किती येते रे, 34 येते. हे आपण ठेवू शकत नाही, म्हणजे हे पण कट झाला. आता 26 अधिक 12 केलं तर किती येणार आहे, 38 येते. म्हणजे हे पण मी ठेवू शकत नाही, हे पण गेला. आता पुढे काय राहिलं रे, 26 अधिक 8. 8 दोन्ही किती रे, 16. 26 अधिक 16 किती येते रे, 26 अधिक 16 किती येते रे, 42 येते. मग 42 ला ठेव, 42 ला 3 ने भाग जातो का, तर जाते, म्हणून 8 पण ठेवू शकतोय. मग आपल्याला प्रश्नात काय विचारलंय की सर्व संभाव्य मूल्यांची बेरीज विचारले. संभाव्य मूल्य काय काय येणार माझं, 2 आणि 8 आणि यांची बेरीज विचारले. 2 अधिक 8 म्हणजे उत्तर काय येणार रे, 10. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. असले प्रश्न, हे जे प्रश्न आहेत 2-2 एम दिले, हे सर्व मेन्सला पडणारे क्वेश्चन्स आहेत. आरआरबीच्या, एनटीपीसीच्या मेन्सला वगैरे प्रश्न पडलेले आहेत. एसएससीच्या एक्झामला मेन्सला प्रश्न पडलेले आहेत. तर हे झाले आपले 32 क्वेश्चन. तर पुढील क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 33. क्वेश्चन नंबर 33 तुम्हाला सोडवायचा आहे. क्वेश्चन नंबर 33 बघा काय म्हटलंय. सेमच आहे, 6 ची कसोटी लावायची आपल्याला. 217924K ही संख्या 6 ने विभाज्य होण्यासाठी K ची किंमत खालीलपैकी कोणती असू शकते असं म्हटलंय. 6 ने विभाजित करायचे आपल्याला. तर कोणते असू, ऑप्शन काय आहे रे, 4, 6, 2 आणि 0. 4, 6, 2 आणि 0 हे आपले ऑप्शन आहेत. मग काय ठेवू शकतो रे मी इथं, आपल्याला किशाने भागाला लावायचं आहे, 6 ने भागाला. 6 ने भागासाठी म्हणजे काय रे, 2 आणि 3 ठेवू शकतो. 2 आणि 3, 2 गुणिले 3 6 येते. मग 2 ची कसोटी येण्यासाठी सर्व सम असतात. ऑप्शन मध्ये पण बघा सर्व सहमत संख्या दिल्यात. मग त्या यातला आपण चारही पण ऑप्शन टिक करू शकतो. फक्त आपल्याला 3 ने भाग जातो का नाही
ते आपल्याला शोधायचं आहे. मग 3 ने भागण्यासाठी काय करू शकतो आपण, डायरेक्ट 3 3च्या पेअर करून टाका. 2 आणि 1 3 गेलं, हे गेलं, 9 गेलं, 7 आणि 2 9 गेलं, राहिलं किती रे, 4 अधिक के राहिलं. बरोबर. मग आता आपण केला असं काय ठेवू शकतो की जेणेकरून 3 ला भागेल. 4 ठेवला आपण तर काय येणार, 4 4 तर 4 अधिक 4 8 येतं. हे काय येणार रे, 4 अधिक 4 8 येतं. 8 ला 3 ने भाग जातो का रे, नाही जाईल, म्हणजे हे येणार नाही. 4 आणि केला 6 ठेवलं समजा, 4 अधिक 6 किती रे, 10 येतं. 10 ला भाग जातं का रे, 3 नाही जात, हे पण गेला. 4 अधिक 2 केल्यावर काय होते रे, 6 होते. 4 अधिक 2 केल्यावर काय होते रे, 6 येते. मग 6 ला भाग जातो का 3 ने, तर जातो. म्हणजे उत्तर काय येणार रे, पर्याय क्रमांक 3 हे प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. तर 34वा प्रश्न बघा. हे झाले आपले 33 क्वेश्चन. हे सर्व जरी प्रश्न तुम्ही सोडवला तर तुम्हाला पेपरमध्ये असल्या विभाजित क्वेश्चन मध्ये कोणतीही अडचण नाही, सर्व प्रश्न सुटून जातील. तर पुढील प्रश्न बघा. क्वेश्चन नंबर किती रे, 34 नंबर. 34 नंबर क्वेश्चन काय आहे तर बघा. सेवन 2 3 स्टार 5 6 खालच्या ह्याच्यात आपल्याला स्टार करायचे राहिलेलं आहे. हे समजा 6 ने विभाज्य आहे, 6 ने विभाज्य आहे, तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल, म्हणजे 4 3 1 2. इंग्लिशमध्ये 2 वेळा स्टार पडलाय, त्यातला एकच स्टार घ्यायचा आहे तुम्हाला. इंग्लिशमध्ये 2 वेळा स्टार पडलाय, त्यातला एकच स्टार घ्यायचा. मला 6 ने विभाज्य करायचं. 6 म्हणजे काय रे, 2 आणि 3. 2 ने तर डायरेक्ट भाग जातोयच, कळते आपल्याला फक्त 3 ची कसोटी बघायची. मग 3 च्या कसोटी बघायला काय करावं लागणार आपल्याला बघा. 7 आणि 2 9 गेले, 3 3 गेले, 6 गेले, 3 च्या कसोटी झालं. मग राहिलं किती रे, 5. 5 आणि स्टार राहिलं. 5 मध्ये काय मिळवायला पाहिजे मला, 5 मध्ये काय मिळवायला पाहिजे की जेणेकरून आपल्याला येणे भाग जाईल. तर बघा 5 मध्ये आपण 1 मिळवला तर 6 येते. 6 ला भाग जाते का रे, जाते. 5 मध्ये 4 मिळेल 9 ला, याला पण भाग जाते. 5 मध्ये 3 मिळेल 8 ला भाग, याला जाणार नाही. 5 मध्ये 2 मिळेल 7 होणार, याला पण भाग. म्हणजे या प्रश्नाचे 2 उत्तर आहेत. यात ऑप्शन चुकले आहेत दोन्ही पण. हे दोन्ही पण उत्तर यात येऊ शकतात, हे तुम्ही लक्षात ठेवायचं. हे 4 पण येऊ शकते, 1 पण येऊ शकते. यात प्रिंट टायपिंग मिस्टेक झालेला आहे या क्वेश्चन मध्ये. दोन्ही पण उत्तर यात येऊ शकतात, हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. आता क्वेश्चन नंबर 35 बघा. क्वेश्चन नंबर 35 हा आपला शेवटचा क्वेश्चन असणार आहे. तर 35 नंबर क्वेश्चन काय आहे बघा. सेम 6 चीच कसोटी वापरायची आहे. 3 2 1 y 7 2 असं आहे. तर काय म्हटलंय, हा 6 चा गुणाकार असेल तर y हा एक अंक आहे, तर y ची सर्वात लहान किंमत काय आपल्याला शोधायची आहे. लहान किंमत शोधायची आहे. लहान किंमतला ऑप्शन काय दिले आपल्याला, 0 3 7 आणि 2 असे ऑप्शन दिलेत. असे ऑप्शन दिलेत तर काय करायचं आहे आपल्याला, घालवायचं कशाने रे, 6 ने घालवायचं. 6 म्हणजे काय रे, 2 आणि 3 ने घालवायचे. 2 ने तर डायरेक्ट भाग जातेच, आपल्याला कळाले आहेत ना, 2 आलेलंच आहे. आपल्याला फक्त 3 चं चेक करायचं. 3 ने चेक करायसाठी 3 3 ची पेर गायब करा. 7 आणि 2 9 बरोबर. मग सर्वात लहान तुम्ही काय ठेवू शकता वायला, याला ऑलरेडी 3 ने भाग होतोय. सर्वात लहान आपण 0 ठेवू शकतो, म्हणजे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा बरोबर होते. याला डायरेक्ट 6 ने भाग, कारण 3 ने पण भाग केला, 2 ने पण भाग केला. त्यामुळे या प्रश्नाला डायरेक्ट आपण 0 हे टाकू शकतोय, डायरेक्ट याला 6 ने भाग जाईल. तर आजचा हा आपला विभाज्यतेचा व्हिडिओ झाला. तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. जर तुम्हाला आणखी असे व्हिडिओ हवे असल्यास तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा. आणि व्हिडिओ कसा वाटला हा कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.